1 जानेवारी 1987ला माझी आई सकाळी पहाटे गेल्याचा निरोप 8:30 वाजता सकाळी माझा भाऊ राम जोशींनी आम्हाला दिली. मला फार धक्का बसला आणि मला विचित्र पण वाटलं आणि मला समजलं पण नाही काय झालं ते. पण 31 डिसेंबरला आदल्या रात्री मी तिला भेटलो होतो. ती ज्या वॉर्डमध्ये ॲडमिट होती घाटी हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर 6, ती 100% बरी झाली होती आणि ती घरी येणार होती परत. मोठ्या भावाने अगोदर तिला हाकलून दिलं होतं, मला आणि तिला. लहान्या भावाच्या घरी ती येणार होती, बरोबर आहे. तिला TB झालेला होता, सगळा क्युअर झालेला होता, डॉक्टरने रिपोर्ट दिला होता. ती फार उत्साही होती, आनंदी होती. पण दुसऱ्या दिवशी ती गेली. तर मला फार वर्षापासून संशय होता काय झालं असावं. आणि नंतर मला असं लक्षात आलं की माझा मोठा भाऊ जो आहे त्यांनी तिला मारलेलं आहे. तर माझा जो मोठा भाऊ आहे ना, तो का मारलं त्याने, त्याचं कारण पण एक आहे की माझ्या आईची जी बहीण आहे हिरा मावशी, जी आंध्र प्रदेशमध्ये, माझी आई तेलंगणा ब्राह्मण, हैदराबादमध्ये राहणारी, वडील मराठी, वडील उस्मानी युनिव्हर्सिटीवर शिकायचे म्हणून त्यांचं लग्न झालं. तो एक मोठा इतिहास आहे माझ्या आईवडिलांचा. तर माझ्या आईच्या बहिणी हिरा मावशीला माझ्या भावाने काय केलेलं आहे हे तिला माहीत होतं. मला नंतर कळलं ते. तर त्याला संपवायचं होतं माझ्या आईला, मोठ्या भावाला. तर पहिले माझ्या बहिणी श्यामल जोशी आणि भावाने आम्हाला हाकललं. ती आजारी पडली, तिला वाचवलं. ती रस्त्यावर पडली होती माझी आई. माझी एक्झाम होती, इतकी गोरीपान पण काळी कुट्ट पडली होती. माझी भाऊजी, माझी बहीण साक्षीदार आहेत, लोक साक्षीदार आहेत. तर हा तर एक वेगळा गुन्हा आहेच आहे माझ्या मोठ्या भावा बहिणीवर. पण त्याच्या व्यतिरिक्त ती बरी झाली असताना ती कशी काय मेली, ह्याच्यावर तुम्ही राम जोशीच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे, त्याला पकडायला पाहिजे, त्याच्या सगळ्या टेस्ट झाल्या पाहिजे, त्याला माझ्यासमोर बसवलं पाहिजे. आणि जर त्यांनी माझ्या आईचा गुन्हा मारल्याचा गुन्हा कबूल केला तर त्याचे तुकडे तुकडे करून मला मारायचे. फक्त मला त्याच्याकडून तोंडी कबुली पाहिजे. मला कळलेलं आहे त्यांनी काय केलं आहे, त्यांनी काय केलं मला कळलेलं आहे. माझ्या आईची पेन्शन, माझ्या वडिलांचं काय केलं ते सगळं मला कळलेलं आहे. मोठ्या भावाने माझं आयुष्य त्यांनी कसं बर्बाद केलं, मला मारण्याचे प्रयत्न काय केले, नंतर पुढे कशी सुपारी दिली, मग मी पॉप्युलर झाल्यानंतर माझा कसा वापर केला, हे सगळं मला लक्षात आलेलं आहे. माझ्या मोठ्या भावाची सगळी खुनशी मानसिकता. पण त्यांनी माझ्या आईचा मर्डर त्यांनी केला हे त्यांनी कबुली एकदा पोलिसांसमोर दिली लाईव्ह, की त्याच्यानंतर 1 तासात मी त्याचा मर्डर करणार, त्याला मारणार, त्याचे तुकडे करून मारणार त्याला. त्याच्यानंतर मी खुनाचा गुन्हा माझ्यावर दाखल करा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्या भावाला मी मारणार, त्यांनी माझ्या आईला मारलं म्हणून. हे समाजाला कळलं पाहिजे. तर पोलिसांना तुम्ही ॲक्शन घ्या, मी तुम्हाला 24 तास देतो. राम जोशीला पकडा माझ्या तक्रारीवरून. हा व्हिडिओ हीच तक्रार आहे माझी. धन्यवाद.